चला झोपतो आता. मगासपासून तेच सांगते मी. होय झालं ना सगळं आता. झोप झोप, जेवण झालं की उठवते तुला. कुकरही लावत नाही म्हणजे उगाच शिट्यांच्या आवाजाने नको जाग यायला तुला. धन्यवाद. ए लक्ष्मी, काय चावटपणा चाललाय ग? कुणाचा? कुणाचा काय? झोपू दे ना मला. हो ना, मग मी कुठे नाही म्हणालीये, झोप ती. अरे यार, काय हे पाणी कुठून पडतंय? काय झालं? हे पाणी बघ ना. अगं बाई, एवढं वाढलंय का हे आता? म्हणजे एवढं झालंय म्हणजे? अरे वरच्या मावशींकडे काम चाललंय, त्यामुळे येतं मध्ये मध्ये पाणी. त्यांना सुद्धा आत्ताच काम काढायला पाहिजे होतं. काय करणार? ही काही वेळ आहे का काम काढण्याची? वैभव, दिवसाच करतात ही कामं. झोपू देऊ नका. सकाळपासून म्हणतोय ना मी, मला झोप पाहिजे, मला झोप पाहिजे. तर अडथळे आणा माझ्या झोपेमध्ये. ते वापरू नकोस कशाला. हो, तू झोप आता. मला नकोय पांघरून, ते भिजलंय. बरं राहिलं. आपलं घर होऊ दे, मग बघ. लिकेज असलेलं असं पोपडे उडालेलं घर नसेल. हो, छान असेल, मस्त. हो, मजा येईल मग. झोप आता शांत. किती दमतोस वैभव. शरीराची दमछाक, मनाची धावपळ, सगळं माझ्यासाठी, मला सुख मिळावं म्हणून. अरे पण माझं सुख तूच आहेस रे राजा. तुझं हसणं, गाणं, गमती करणं, लोकांना हसवणं, अगदी रुसणं, चिडचिड करणं सुद्धा. अरे माझं जग तू आहेस. तूच आनंदात नसलास तर मी कशी सुखात असेन? मी तर फक्त तुझ्या बरोबर असण्यातच सुखी. पण तू मात्र मला सुख मिळावं म्हणून जास्त जास्त धडपड करतोस. गंमतच आहे सगळी. झोप, शांत झोप. बघ, मी तुला किती आणि काय देते मला नाही माहित रे, पण निदान आत्ताची तुझी ही निवांत झोप तरी माझ्यामुळे मोडू नये. काही तास हा फोन नाही वाजला ना तर काही बिघडणार नाही. नाहीतर फोन वाजला की लगेच दचकून उठेल नेहमीसारखं.